तुमच्याकडे असं घडतं का की महिना संपत येण्याआधीच आपलं बजेट सगळं संपलेलं असतं? कारण माझं प्रत्येक महिन्यामध्ये हेच घडतंय की महिना संपण्याआधी आपले पैसे संपलेले असतात आणि त्याचा विचार केला की कुठे गेले, आपण कुठे खर्च केले, कशासाठी खर्च केले हे काहीही आठवत नाही. तुमच्याकडे असं घडतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा. या सगळ्यावरती मी विचार करून यावेळी ठरवलं की वर्षाच्या शेवटी तरी का होईना आपण काहीतरी वेगळी सुरुवात करूया. तर मी या महिन्यामध्ये ठरवलेलं आहे की या महिन्यापासून आपण हिशोब लिहायचा, रोजचा रोज हिशोब लिहायचा की कुठे कशासाठी खर्च झाला. त्यासाठी अशी आपली मस्त नवीन करकरीत कोरी वही पाहिजे किंवा डायरी पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हिशोब लिहायचा आहे आणि पहिलीच गोष्ट तू खर्चाची काढतेस, खर्च करून एक डायरी आणायची आणि त्यामध्येच खर्च लिहायचा. तर असं काहीही नाहीये, कारण आजची जी डायरी आहे ती मी 0 बजेटमध्ये बनवणार आहे. अगदी सोपी आहे, सुंदर होते डायरी. लहान मुलांना खूप आवडतात, कारण माझ्या मुलीला इतकी ती डायरी आवडली की तिला असं वाटतंय की या व्हिडिओला, या डायरीला सगळेच खूप लाईक करतील. तर तिच्यासाठी का होईना तुम्ही हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर आवडली तर एक लाईक नक्की करा. आता ही डायरी कशी बनवायची, ही कशी घरामध्ये छान किचन मध्ये कशी सजवायची हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा. आणि तुमच्याकडे असं घडतं का किंवा तुम्ही असा हिशोब लिहिता का, या हिशोब लिहिण्याचा काहीतरी फायदा होतो का, ह्याचं सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. कदाचित तुमच्यामुळे सुद्धा मला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील किंवा काही सोल्युशन्स मिळतील. तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी स्नेहल आपल्या या फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि आपला हा व्हिडिओ सुरू करूया. आपली डायरी इथे तिथे पडण्यापेक्षा आपली डायरी ठेवण्यासाठी एक छानशी जागा, एक छानसं क्राफ्ट बनवायचं आहे. तर त्यासाठी मी पहिल्यांदा कार्डबोर्ड वापरणार आहे. तुमच्याकडे जर कार्डबोर्ड ऐवजी MDF बोर्ड या शेपचा असेल तर बेस्टच आहे. पण आपण जे क्राफ्ट बनवणार आहोत आजचं DIY असणार आहे ते 0 बजेट मधलं असणार आहे. तर त्यासाठी कार्डबोर्डपेक्षा जास्त छान ऑप्शन कुठलाही असू शकत नाही. त्यासाठी घरात असलेला कार्डबोर्ड घेतलाय, त्याच्या अशा पद्धतीने शेप 2 सेम शेप कट करून घेतलेत आणि एकावर एक लावून घेतलेत. कारण एक कार्डबोर्ड म्हटलं की थोड्या दिवसातच तो लवकर मऊ पडतो. तर त्यासाठी मी एकावरती एक चिकटवून ठेवले. ते सुकेपर्यंत आपण हे जे बॉक्स आहे ते अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. आता हे बॉक्स आपण का असं कट करतोय हे तुम्हाला हळूहळू पुढे जात तुम्हाला समजेलच. तर त्यासाठी अशा पद्धतीचं एक बॉक्स तुमच्या घरामध्ये नक्की असेल. काही तुमच्या चार्जरसाठी, माझं हे इयरपॉड जे पार्सल आलं होतं त्यासाठी हे बॉक्स आलं होतं, तर त्याचा मी इथे उपयोग करते. आता यावरती आपल्या सगळ्यांचं आवडीचं काम म्हणजे कलरिंग पार्ट. आता हे कलरिंग पार्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन, कलर्स ठरवू शकता. हे मी नेहमीच सांगते, मी माझ्या आवडीनुसार सगळं कलर कॉम्बिनेशन्स, डिझाईन ठरवत असते. मी फक्त एक आयडिया देत असते तुम्हाला, तर कशी तुम्ही डिझाईन आणि काही छान छान डेकोरेट करू शकता. तुम्ही सेम करणार असाल तर बेस्टच आहे, मला ते नक्कीच आवडेल. तर अशा पद्धतीची अगदी सिंपल मस्त अशी डिझाईन करून ते सुद्धा आपण सुकायला ठेवूया. आणि आता आपला व्हिडिओचा मेन पार्ट म्हणजे डायरी बनवायची कशी. तर त्यासाठी मी जुन्या नोटबुक मधले असे पेपर्स कट करून घेतले जे शिल्लक होते ते. तर माझ्याकडे मोठी नोटबुक होती त्यामुळे अशा पद्धतीने मी कट करून घेतलेत. तुमच्याकडे अशा याऐवजी तुमच्या मुलांच्या ज्या नोटबुक्स असतात स्कूलच्या, ज्या स्कूल संपल्यानंतर थोडी पानं उरलेली असतात त्यामध्ये, तर ती पानं काढून घ्या आणि तुम्ही त्यानुसार तुमच्या डायरीच्या साईजनुसार तुम्ही ती पेजेस कट करून घ्या. तर मी अशा पद्धतीने छान सिंगल पेजचं घडी घालून घेतलेली आहे. आणि आपल्याला जितकी मोठी छोटी करायची आहे त्यानुसार तुम्ही छोटी मोठी डायरी बनवू शकता, तुमच्याकडे पेजेस कसे आहेत त्यानुसार. तर हे पेजेस आपले रेडी झालेले आहेत. प्रत्येक घडी मी सिंगल पेजची घालून घेतलेली आहे. असे मी 10 पेज घेतलेत. त्याचे अर्धे मी आधी कट करून घेतले आणि त्या अर्ध्यामध्ये सुद्धा एक अर्धी घडी घालून घेतली. अशा पद्धतीने माझी 40 पेजेसची आपली ही डायरी तयार होईल.
आता जी घडी घालून घेतलेले पेजेस होते हे आपण स्टेपल सुद्धा करू शकतो स्टेपलरने. त्याऐवजी तुम्ही असे फेविकॉल लावून प्रत्येक पेज चिकटवू सुद्धा शकता. थोडासा वेळ जातो पण हे छान व्यवस्थित चिकटतात आणि छान फिनिशिंग येतं. तर त्यासाठी मी अशा पद्धतीने चिकटवून घेतलेला आहे. आता या डायरीला आपल्याला पाहिजे तो कवर. तर कवर बनवण्यासाठी काय, तुम्ही जुन्या नोटबुकचं एखादे कवर पेज काढून घेऊ शकता किंवा हे जे माझ्याकडे आहे ते क्राफ्ट बुकचं एक कवर आहे जुन्या, तर ते मी वापरणार आहे. अशा पद्धतीचं थोडंसं जाडसर असं कवर तुम्ही लावू शकता कोणतंही. तर आपली डायरी किती उंचीची रुंदीची आहे त्यानुसार तुम्ही अशा पद्धतीने हे कवर कट करून घेऊ शकता. तुमच्या डायरीचं साईज काहीही कमी जास्त असेल तरी तुम्ही त्यानुसार कवर तुमचं ठरवू शकता. तर अशा पद्धतीने आपण ह्या कवरवरती आपण हे पेजेस सगळे मस्त असे चिकटवून घेऊया. अगदी इझी प्रोसेस आहे, काहीही अवघड नाहीये. अगदी कोणत्याही मुलांना सुद्धा जमेल अशा पद्धतीची ही सिंपल प्रोसेस आहे. आता या कवरवरती तुम्हाला काय डेकोरेट करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. मी असं मस्त असं एक कापड चिकटवते. असं खूप सुंदर अशा डायरीज असतात पण त्या खूप महाग असतात अशा काहीतरी छान डेकोरेट केलेल्या. तर त्याऐवजी आपण घरच्या घरी सुद्धा आपल्या आवडीचं कापड चिकटवून त्यावरती काहीतरी छानसं लिहून सुद्धा आपण हे तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने मी मस्त असं कापड चिकटवून घेतलेलं आहे. फेविकॉल लावायचा, फॅब्रिक ग्लू वापरा तुम्ही शक्यतो. आपल्याला पाहिजे तितकं कापड ठेवून आपण बाकी कापड कट करून घेऊया आणि बाकी उरलेलं जे कापड आहे ते सुद्धा आतल्या बाजूला आपण छान असं फेविकॉल लावून मस्त चिकटवून घेऊया. इतकीच सिंपल ही डायरी आहे. तुम्ही हे अशा डायरीज बनवून तुम्ही गिफ्ट करू शकता. खूप ज्यांना कविता लिहायची किंवा काही लिहायची आवड आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे गिफ्टिंगचा असं मला वाटतं. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीच्या डायरी बनवून नक्की ट्राय करा की कोणाला तरी गिफ्ट द्यावं. आता माझा पर्सनल टच हा नेहमीच मला द्यावासा वाटतो. तर या डायरीवरती सुद्धा मला काहीतरी छानसं डेकोरेट करावं, छानसं पेंट करावं अशी इच्छा झाली म्हणून मी हे उद्योग करते. तुम्ही हे नाही केलं तरीही चालेल कारण आपण छानसं कापड लावलेलं आहे ते सुद्धा बेस्टच दिसणार आहे. पण जर तुम्हाला आणखी काहीतरी छानसं डेकोरेट करायचं असेल माझ्यासारखंच तर तुम्ही सुद्धा करू शकता. असे छान छान डिझाईन्स तुम्हाला गुगलवरती पिंटरेस्टवरती मिळतात आणि त्याचा वापर करून तुम्ही छानसं काहीतरी डेकोरेट करू शकता. तर अशा पद्धतीने मस्त असं आपली ही डायरी आणि तिचं कवर छानसं डेकोरेट झालेलं आहे. आता जी डायरी ठेवण्यासाठी आपण बेस क्राफ्ट बनवणार आहोत तर त्याच्याकडे येऊया. आता त्याला आपण मस्त असं कव्हर करणार आहोत. तर त्यासाठी फेविकॉल आणि पाणी लावून मी एक पेपर छान असा चिकटवून घेणार आहे. त्या कार्डबोर्डवरती ज्या कडा आहेत त्या चिकटवायच्या आहेत खास करून आपल्याला त्या पॅक करायच्या आहेत. तर त्यासाठी तुम्ही सिंपल मास्किंग टेप सुद्धा वापरू शकता किंवा अशा पद्धतीने पेपर चिकटवून छान कार्डबोर्डला पण एक मस्त असं फिनिशिंग येतं. त्यावरती काम करणं पण छान इझी जातं. तर त्यासाठी मी अशा पद्धतीने पूर्ण पेपर चिकटवून घेते. तुम्ही त्याऐवजी सिंपल कडा सुद्धा पॅक करू शकता आणि त्याला डेकोरेट करू शकता. तर आता या क्राफ्टसाठी मला असं वुडन टेक्स्चर असलेलं काहीतरी कलर असलेलं मला बनवायचं होतं. तर त्यासाठी मी हा वुडन कलर असा थोडासा ट्राय केलेला आहे जो मरून कलर आणि त्यामध्ये थोडासा व्हाईट कलर मिक्स करून मी अशा पद्धतीने शेड बनवलेला होता. आता ही जी भरणी आहे ही सुद्धा मी DIY केलेली आहे. ज्या आपल्याकडे सॉसच्या भरणी असतात त्याच अशा ठेवण्यापेक्षा छानसं DIY करून त्या तुम्ही भरण्या वापरू शकता. तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे याआधी. तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते, तुम्ही नक्की चेक करा. आता हे सुद्धा मी मस्त असं इथं कॉटन दोरीने छानसं बांधून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही काही प्लांट ठेवू शकता किंवा तुमचे चमचे ठेवू शकता. अशा काहीही वस्तू तुम्ही ठेवू शकता या बरणीमध्ये. हे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय आवडतंय ते. तर अशा पद्धतीने आपलं हे जे बॉक्स आहे हे आपलं लावण्याची वेळ आलेली आहे आणि ते कशासाठी आहे हे तुम्हाला आता समजेलच. तर हे बॉक्स आहे हे मस्त असं चिकटवून घ्या आणि यामध्ये आपली ही सुंदरशी डायरी आपली सजणार आहे त्यामध्ये.
तर तुम्हाला ही डायरी कशी वाटली, डायरी ठेवण्यासाठीचं हे क्राफ्ट कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा.